गणेश, तुम्ही आता बाणाला भेटून आलात का? गणेश, मी बानूला भेटायला गेलो नव्हतो. मी माझ्या प्रजेला भेटायला गेलो होतो. मला वाटलं तुम्ही बाणाला भेटाल. तिला तुम्हाला भेटायची इच्छा होती. असेलही, परंतु काही कालावधी मी बानूला भेटणार नाही. मातेला तसं तुम्ही सांगितलं आहे ना? केवळ मी म्हाळसेला सांगितलं म्हणून नाही, तर म्हाळसेने मला जे काही सांगितलं त्यामधील एक मुद्दा मला अगदी योग्य वाटत आहे. आणि तो म्हणजे बानू निश्चितच काहीतरी स्वतः प्रयत्न करणार. ह्यात काहीतरी मार्गदर्शन हवंच. तू योग्य बोलत आहे. जर तुम्ही तिला भेटला नाही, बोलला नाही, तिला मार्गदर्शन कोण करणार? जर मी बानूशी बोललो नाही, तिची भेट घेतली नाही, तर ह्या प्रश्नातून मार्ग निघणार नाही, हे सत्य आहे. असंच मला वाटलं होतं आणि म्हणून मी बाणाची भेट घ्यायला निघालो आहे. गणेश, तू बानूला भेटायला जाणार आहेस? हो, कारण मला असं वाटतं की कोणीतरी तिच्याशी बोलायला हवं. गणेश, अगदी माझ्या मनातलं बोलला आहेस. या झालेल्या प्रकारामुळे बानू निश्चितच अस्वस्थ झाली असणार. परंतु ह्या अशा परिस्थितीत काहीतरी मार्ग निश्चितच सापडतो हे मला वाटतं. आणि म्हणूनच मी म्हाळसेच्या म्हणण्याला होकार दिला आहे. मी तिला भेटणार आहे आणि ह्या पुढील या वाटचालीसाठी मी काहीतरी संकेत देणार हे निश्चितच. पण मी कुठे थेट हस्तक्षेप करणार नाही. तुला तुझ्या मर्यादेमध्ये राहून हे कार्य निर्विघ्नपणे पार कसं पाडायचं हे चांगलंच ठाऊक आहे. आणि अर्थात मला ह्यात तुमची अनुमती हवी आहे. जरी मी बानूला भेटू शकत नसलो तरी तू बानूला निश्चितच भेटू शकतोस. ह्या पुढे घडणाऱ्या गोष्टींच्या दृष्टीने जर बानूला काही संकेत मिळाले तर निश्चितच उत्तम आहे. हो, मी तिला शक्तिपीठाच्या अनुषंगाने काही गोष्टी सांगणार आहे. तुम्ही तिला सूक्ष्म देहाने काशी क्षेत्रात घेऊन गेला होतात. होय. आता अशा प्रकारे ती शक्तिपीठाच्या दर्शनाला जाईल तेव्हा तिथून तिने एक अशी पवित्र गोष्ट आणावी असं मी तिला सांगणार आहे. गणेश, तुझ्या या अशा सांगण्याने बानूला निश्चितच आनंद होईल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.